नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियान मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे। तर दुपारपर्यंत पाऊस होता, दुपारनंतर पाऊस उघडलाय आणि आता तर पूर्णच उघडलाय पाऊस। तर आता आम्ही थोडंसं बाहेर चालले मी, कारण उद्याची जी मार्गशीर्षची पूजा आहे ना गुरुवारची, तर त्यासाठी मला काही साहित्य आणायचं आहे। गजरे वगैरे आणायचे आहेत, वेणी, फळं किंवा काही साहित्य, पुस्तक हे असं घेऊन यायचं आहे मला। आणि थोडंसं किराणा पण आणायचा आहे। तर किराणा काही जास्त आणणार नाही आहे मी, कारण दरवेळेस मी किराणा भरते ना त्यावेळेस काय होतं की साहित्य आपण भरपूर सारं भरलं आणि डीमार्टला गेलो कसं असतं की एक वस्तू बघितली की आपण दुसरी वस्तू आवडली की लगेच ती पण घेत असतो, तिची गरजसुद्धा नसते आपल्याला तरीसुद्धा आपण ती खरेदी करत असतो। पण आज मी असं करणार नाही आहे। महिन्याचा माझा जो बजेट ठरलेला होता ना, तर त्या बजेटनुसार मी आज बाजार भरणार नाही आहे। पहिली बजेटनुसारच मी बाजार भरायची, महिन्याला कसा बाजार लागतो तसा। पण आता मी तसं भरणार नाही आहे, जसं लागेल तसं। इथं जवळच एक मार्ट झालेला आहे आणि छान मिळतं तिथं सगळ्या वस्तू, त्याच्यामुळे आम्ही तिथं जाऊन सगळ्या वस्तू घेऊन येणार आहे। आणि जिथे मला 4-5 तेलपुडे लागतात किंवा जास्त वॉशिंग पावडर किंवा साखर झालं, हे असं जास्त लागतं ना, तर मी जास्त काही आणणार नाही आहे। थोड्या थोड्याच वस्तू आणणार आहे। आज थोडीशी बचत करणार आहे, म्हटलं बघूया आपण थोड्या वस्तूंमध्ये किती दिवस निघतात हे पण मला बघायचं आहे, ट्राय करायचं आहे। कारण ना जास्त वस्तू आणल्या की ना त्या डब्यामध्ये तशाच राहिल्या जातात, म्हणजे डेली जरी यूज केल्या तरी पण त्या तशाच राहिल्या जातात। त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण थोड्या थोड्या वस्तू आणून बघू, जेणेकरून आपल्याला किती दिवस जातात हे मला ट्राय करून बघायचं आहे। आणि काय होतं ना, डीमार्टला गेलं ना की खूप सारी भरमसाठ खरेदी होती, त्याच्यामुळे म्हटलं की आपण डीमार्टला जायलाच नको। तर इथूनच मार्ट झाले तिथूनच थोड्याफार वस्तू ज्या गरजेच्या आहेत, ज्या गरजेच्या वाटतात त्याच घेऊन येणार आहे, जास्त काहीही आणणार नाही आहे। आणि आज आहे ना म्हणजे ग्रोसरीमधली कमी कशी करायची हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। म्हणजे मी तिथं गेल्यावर व्हिडिओ बनवला तर बनवेन, नाही तर मग घरी आल्यावर जे काही सामान आणले ना मी ते दाखवून तुम्हाला मग सांगेन की मी कशा कशामध्ये बचत केलेली आहे, हे पण मी तुम्हाला सांगेन। तर शक्यतो ना माझ्याकडून बचत होत नाही म्हणजे आता घरात खायला तर सगळंच लागतं, त्याच्यामुळे कसं असतं, आता परी पण खायला आहे छोटी, त्याच्यामुळे मग घरात अशा छोट्या मोठ्या वस्तू खायच्या ज्या असतात ना, त्या थोड्याशा एक्स्ट्रा भराव्या लागतात। त्याच्यामुळे मग मी काय करते, थोडंसं एक्स्ट्राचं सामान पहिलं भरायचे। पण आता काय झालं, सगळं इथं जवळच मिळतंय, सगळं म्हणजे A to Zच मिळतंय सगळं, त्याच्यामुळे मग काही टेन्शनच नाही। मग म्हटलं आता सगळं आपण इथून थोडं थोडं जसं मिळतं तसं घेऊन येऊया। तर आता मी बघूया महिनाभर जाते की नाही तेवढं सामान मी घेऊन येणार आहे। तर काय बजेट बसतंय, कितीपर्यंत बसतंय आणि माझं बजेट दर महिन्याचं काय असायचं आणि आत्ता मी सामान आणल्यानंतर माझं बजेट काय असेल, आणि म्हणजे मी काय इतकं जास्त आणणार नाही, जास्तीत जास्त 15 दिवस जाईल असं सामान घेऊन येणार आहे। तर मी तुम्हाला दाखवेलच। आणि खूप सारी गडबड झाली, तर आता आम्ही निघतो आणि तिथे गेल्यानंतर शूट घेतलं तर घेईल, नाहीतर मग घरी आल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवेल। गजरे फ्रेश आहेत। तर मला पूजेसाठी काही साहित्य घ्यायचं होतं, तर दरवेळेस मी ज्या ताईंकडे साहित्य घेते ना तिथेच मी साहित्य घ्यायला गेले, कारण यांच्याकडे ना खरंच खूप रिजनेबल रेटमध्ये मला सगळं मिळतं आणि त्या कमी पण करतात। त्याच्यामुळे मी सगळ्या वस्तू, फळं झाली, हार झालं, गजरे झालं, सगळं मी इथूनच घेते, कारण पूजेचं सगळं साहित्य त्यांच्याकडे अवेलेबल असतं। जर तुम्ही इथून बिलॉंग करत असाल ना, तर या ताईंकडे तुम्ही नक्कीच जाऊन हे पूजेचं साहित्य, फळं वगैरे जे काही भेटतं ना ते तुम्ही नक्की तिथं जाऊन घेऊ शकता, कारण देवाचं सगळं साहित्य त्यांच्याकडे मिळतं आणि खूप छान स्वभाव आहे त्या ताईंचा। त्यांचा मुलगासुद्धा आहे बहुतेक तिथे, कारण खूप छान रिजनेबल रेटमध्ये देतात। त्याच्यानंतर मग आम्ही थोडाफार किराणा घेण्यासाठी श्री मार्टमध्ये आलो आणि तिथून जवळच होतं आणि हे नवीन झालेलं आहे।
जर अजून कोणाला माहीत नसेल तर इथं खूप छान प्रकारे किराणा वगैरे जेवढं काही आपल्याला ग्रोसरीमधलं सामान लागतं ना ते सगळं इथं मिळतं. तर इथं परीसाठी केक वगैरे घेतले, बिस्किट घेतले, तिला जे आवडतं ते मी खायला घेतलं. कारण कसं आपण किराणा नुसता भरून घरी येतो आणि मग मुलांना आशा असते की मम्मी काहीतरी घेऊन येईल. मग तिच्यासाठी पहिली खरेदी केली आणि मी कधीही बाहेर गेले ना तिच्यासाठी पहिली खरेदी करते आणि नंतर मग जे काही साहित्य लागतं किराण्याचं. आणि जास्त ह्यावेळेस मी खरेदी केलेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकताय सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या. अगदी चटण्यांपासून मसाल्यांपर्यंत सगळं इथं अवेलेबल आहे आणि खूप जवळ आहे हे मार्ट घरापासून आमच्या. त्याच्यामुळे ना मी एकटीसुद्धा जाऊन हे सगळं घेऊन येऊ शकते, असं इतके जवळ आहे. तर तुम्ही पाहू शकताय तूप वगैरे तांदुळांच्या व्हरायटीसुद्धा खूप साऱ्या होत्या. तर मी आता बाहेर गेले होते ना, तर बाहेर गेल्यानंतर आता मी उद्यासाठी म्हणजे उद्या मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे 5वा, तर त्याच्यासाठी मी साहित्य घेऊन आले आणि उद्या पण करायचे. त्याच्यामुळे मग मी जे काय लागतं तेवढं सगळं घेऊन आले. तर आता हे महालक्ष्मीचं पुस्तक पण आणलेलं आहे, व्रतकथेचं पुस्तक आहे, हे पण मी घेऊन आले. आणि हे काय गुलाबाचं फूल पण आणलंय, मला खूप आवडलं आणि मला गुलाबाचं फूल खूप आवडतं. तर हे उद्या पूजेसाठी मी आणलेलं आहे. पूजेला ठेवलं तर ठेवेल, नाही तर मग मी माझ्या स्वतःसाठी लावेल. मला पण खूप आवडतं लावायला. तर हे एक आणले गुलाबाचं फूल. बाकी हा देवासाठी हार आणलाय. भरपूर दिवस झालं मंदिराला हारच नव्हता, त्याच्यामुळे मग मी हा एक हार घेऊन आली आहे आणि छान आहे हार हा. देवीसाठी उद्या पूजेसाठी गजरे लागणार आहे, त्याच्यामुळे मग गजरे पण फ्रेश मिळालेत मला. तर हे गजरे पण मी घेऊन आले आणि खूप सुंदर आहेत गजरे. तर हे पण एका कॅरी बॅगमध्ये किंवा कागदामध्ये मला व्यवस्थित ठेवावं लागेल. विड्याची पानं हे लागतातच, हे पण घेऊन आले. प्लस केळी पण घेऊन आले. दरवेळेस मी ज्या दादाकडे घेते, ज्या ताईकडे घेते ना हे सगळं सामान, तर तिथूनच मी घेतले. त्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये मिळतं आणि छान असतं आणि एकदम सगळं असं ना फ्रेश असतात सगळ्या वस्तू, त्याच्यामुळे घ्यायला पण काय वाटत नाही. तर हे पण मी घेऊन आली. एक केळी एक्स्ट्रा दिले त्यांनी. आणि हे उद्याच्याला पूजेला मांडायला हे पानं वगैरे आपण 5 पानं ठेवतो ना, तर ती पण आणल्यात. मी दरवेळेस आणली नव्हती, पण ह्यावेळेस मी आणलेलं आहे. उद्याची पूजा खूप छान मांडणार आहे, कारण शेवटचा गुरुवार आहे ना त्याच्यामुळे. तर ह्या अशा वस्तू आहेत. हे नंतर मग मी फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवेल. इकडे ठेवते बाजूला मी हे. आणि जसं की मी म्हणलं की मी ह्या महिन्यामध्ये ना बचत करायचं ठरवले, कारण जास्त खर्च नाही करायचा असं ठरवले. त्याच्यामुळे आम्ही डीमार्टला पण गेलो नाही. जे काय किराणा भरायचा आहे किंवा जे काही सामान लागतं घरामध्ये ना, तर ते मी एकदम थोडं थोडं भरलेलं आहे, जास्त भरलेलं नाही. आणि मी पूर्ण महिना एवढ्या सामानामध्ये मी घालवणार आहे. तर बघूया, मला हे एवढं मी सामान आणलेलं आहे. तर दरवेळेस किराणा डीमार्टमध्ये भरायला गेलं ना की एकामागे एक जास्तच वस्तू येतात, त्याच्यामुळे मग ते बिल वाढत जातं. आणि ते कसं वाढतं, काय वाढतं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आपण घरी पिशव्या घेऊन आल्या मग म्हणतो अरे बापरे किती सामान झालंय. आणि कधी ते बिलाची चिठ्ठी जी असते ना, हे एवढी हातभर पट्टी येते का नाही, मग तर घरी आल्यावर टेन्शनच येतं. त्याच्यामुळे मग ठरवलं की इथूनच आणायचं म्हणून. इथं पण छान मार्ट झाले, श्री मार्ट म्हणून, तर तिथून आणले मी. जेवढं लागतं तेवढं आणलेलं आहे आणि एक्स्ट्राचं काहीही सामान भरलेलं नाही आहे. फक्त परीसाठी खाऊ भरलाय, तेवढं मी तुम्हाला दाखले. हे परीचं आवडतं बिस्किट आहे मारीगोल्ड, तर हे तिला आणले. असंही कसं येतंय. आणि ह्यावेळेस मी दरवेळेस आहे ना महिन्याचे 4 तेल पाकिटं भरते. डबा वगैरे नाही आणत. पहिली मी डबा आणायचे, मला त्यावेळेस असं काय एवढं नॉलेजच नव्हतं. डबा आणायचे, पण तो डबा ना खूप महिने जायचा. नंतर काय व्हायचं की त्या तेलाचा वास मारायचं, त्याच्यामुळे मग ते बंद केलं. तर ह्यावेळेस मी हे सनी सोयाफिट हे आणले तेल. बघूया म्हटलं हे वापरून. दरवेळेस जेमिनी असतं आमचं आणि मला जेमिनीच आवडतं, पण बघूया म्हटलं हे वापरून. तर हे एक पॉकेट आणले मी 4 आणते, तर ह्यावेळेस एकच आणले मी. तर ते आणले. आणि वॉशिंग पावडर आणलेले आहे. आणि गेल्या वेळेस मी एरियलचं जे लिक्विड आहे ना ते मी मागवलं होतं ऑनलाईन. तर ते पूर्ण तसंच पाकिट आहे अजून, फक्त मी एकदाच वापरले नवीन कपड्यांसाठी.
त्याचा वास खूप छान येतो म्हणून. तर ही वॉशिंग पावडर आणली. ही हाताने कपडे धुण्यासाठी मी आणली, मशीनला नाही ही वापरत मी. हाताने जेव्हा कपडे धुते तेव्हा ही निरमा पावडरचा वापर करते. जास्तीत जास्त करून हातानेच कपडे धुते, कारण व्यायाम पण होतो आणि निरम्याची बचत पण होते. त्याच्यामुळे हा एक निरमा आणला मी, व्हील निरमा, आणि छोटाच आणला आहे. किती, हे 500 ग्रॅम आहे, म्हणजे अर्धा किलो आहे निरमा. तर तांदूळ आणले. तांदूळ लागतंच, दरवेळेस मी तांदूळ जास्त भरते. मी महिन्याचं 2 किलो तांदूळ भरायचे, कारण भात इतकं जास्त आम्ही खात नव्हतो. मला कच्चे तांदूळ खायला आवडतात, त्याच्यामुळे ते जास्तच जायचे. तर ह्यावेळेस मी अर्धा किलो तांदूळ, अर्धा नाही, किती, 1 kg आहे. तर हे 1 किलो तांदूळ आणले. तांदूळ लागतंच ना, त्याच्यामुळे मग तरी पण भात खाते त्याच्यामुळे आणले. 1 किलो तांदूळ आणले. 2 किलो भरते, त्यातलं 1 किलो भरलाय. शेवयाचं पॉकेट आणले, हे रोस्टेड आहेत. तर हे अशा शेवया आणल्यात मी खिरीसाठी. तर उद्या खीर बनवणार आहे मी. उद्या पुरणपोळी नाही बनवणार मी, फक्त खीर चपाती बनवणार आहे. हे परीसाठी बिस्किट आणले. हे वेगळ्या प्रकारचं बिस्किट आहे, ह्यावेळेस हे बिस्किट भरले मी, आणि छान आहे बिस्किट हे बघ, नवीन प्रकारचं बिस्किट आहे, तुझ्यासाठी आणले. आवडलं का? हे पण आणले तिच्यासाठी बिस्किट, बोरबोन. हे तर तिचं लय फेवरेट आहे, तिला लय आवडते हे बिस्किट. घ्या. खुश का? खुश खुश. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच आपल्याला भारी वाटते. मला ती खुश झाली ना, लय भारी वाटते. त्याच्यामुळे मग तिच्या आवडीच्या वस्तू मी नक्की घेऊन येते. मी माझे एखादी वस्तू कमी करते, तिला कधी कमी करत नाही मी, कारण लय जीव आहे माझा तिच्यावर. तर ही ब्लॅक नॅचरल निशा मेहंदी ही एक आणलेली आहे. आणि शेंगदाणे आणलेत. शेंगदाणे किती आणलेत मी, 500 ग्रॅम, अर्धा किलो शेंगदाणे आणलेले आहेत. शेंगदाणे लागतातच, दरवेळेस मी शेंगदाणे 1 ते 2 किलो भरते. ते भरपूर होतात आणि मग ते किती पण दिवस जातात. त्याच्यामुळे मग मी ह्यावेळेस याला ठरवलं अजिबात जास्त बाजार आणायचं, तर तेवढंच आणले मी. साखर पण आणली आहे. साखर जास्त नाही आम्ही वापरत, म्हणजे मीच खात नाही साखर, त्याच्यामुळे साखर आम्ही जास्त भरत नाही. फक्त गोड खीर किंवा वेगळं काही पदार्थ झाला तर साखर लागते, त्याच्यामुळे मग मी ही 1 किलो साखर आणली. 1 किलोच आहे ना, हां, हे 1 kg साखर आणली. साखर मी किती भरायचे दरवेळेस, 3 किलो भरायचे. त्यावेळेस साखर खूप खायचे मी, मला आवडायचं पण गोड पदार्थ, पण आता लय अवॉइड केलंय मी, कारण वेट लय वाढत चालले, त्याच्यामुळे नको वाटलं. तर इथं कोलगेट आणली. दरवेळेस ती दुसरी असते कोलगेट, तर ह्यावेळेस ही कोलगेट आणली. म्हणलं ती पण कोलगेट आम्ही लहानपणापासून हीच वापरतो, त्याच्यामुळे मग ती आणली. मला दुसरी आवडते, ती रेड ह्याच्यात असते बघा, ते काय तिचं नाव पण आता मी विसरले. तर ती आवडते, मला आवडते, म्हणजे छान वाटतं दात घासल्यानंतर, रिफ्रेश वाटतं, त्याच्यामुळे ती घ्यायची मी. पण ह्यावेळेस ही एक भरली. ही छोटाच पॅक भरलाय, जास्त मोठा भरलेला नाही आहे. कोलगेट ते आपल्याला थोडीच लागते, त्याच्यामुळे. चणे, फुटाणे, हरभरे हे 250 ग्रॅम आहे. हे हरभरे घरचे असतात, पण घरचे संपलेले आहेत, त्याच्यामुळे मग आणलेच मी. तसं भाजीला काय नसलं ना, कडधान्य उपयोगी येतात, म्हणून मग मी कडधान्य जास्त भरते. एवढ्या मेहंदीच्या पुड्या का आणल्यात? 4 साहेबांनी भरल्या वाटतं मेहंदीच्या पुड्या, 4. आणि मी दरवेळेस आहे ना, विम बारचं लिक्विड भरायचे भांड्यासाठी, जे 15 ते 20 रुपयाला पाऊच असायचं. ते पाऊच माझ्याकडे एक शिल्लक आहे. जरी नॉनव्हेजची काही रेसिपी केली तरी भांड्यांचा वास अजिबात येत नाही, त्यासाठी मी ते ठेवले एक पॉकेट. आणि हे एक्सोचे 10-10 रुपयावाले 4 आणलेले आहेत मी. ह्यावेळेस हे आणलेत, नाहीतर मी कधी आणत नाही. ते विम बार लिक्विडच असतं माझं, छान भांडे निघतात म्हणून. तर ह्यावेळेस हे एक्सोचे साबण आणलेत, आणि छोटे छोटे आणले, 4 आणलेत. दरवेळेस मोठा डब्बा असतो, म्हणजे ज्यावेळेस मी डब्बा भरायचे त्यावेळेस. पण आता बचत महत्वाची आहे. आणि हा खा. तूर डाळ आणली आहे 250 ग्रॅम. ही तूर डाळ मी अर्धा किलो भरायची, पण ह्यावेळेस मी पावशेरच आणलेली आहे, कारण ना इतकी जास्त वापर होत नाही. वरण जास्त काय कधीतरीच असतं, जास्त नाही बनवत मी वरण, फक्त भाजी चपातीच आमच्यात जास्त असते.
ही डाळ पण सारखी लागते. मेथीची भाजी, शेपूची भाजी किंवा वरण करताना सुद्धा हे डाळीचा वापर जास्त होतो, मूग डाळीचा. ही पण पावशेरच आणली, जास्त नाही भरलेली. जिरी खूप दिवस झालं माझी संपली होती, त्याच्यामुळे मग मी जिरीचं एक पॉकेट घेऊन आली. जिरी खूप महाग आहे, 76 रुपयाला पाकिट आहे. पण आता ही जिरी मला भरपूर दिवस जाईल, मला वाटते मला 2 ते 3 महिने ही जिरी जाणार आहे, कारण मी जास्त नाही जिरी वापरत, थोडीशीच वापरते. आणि हे एक पॉकेट महत्त्वाचं होतं, त्याच्यामुळे घेतले हे एक पॉकेट. त्याच्यानंतर हे आणले मी, हां फेस वॉश संपलं होतं माझं, तर हे एक फेस वॉश आणले मी हिमालयाचं, आणि हे माझं खूप फेवरेट फेस वॉश आहे. तर ह्यानी ना सगळं ऑइल क्लिअर होतं आपल्या चेहऱ्यावरचं, त्याच्यामुळे हे एक आणले मी. दरवेळेस असतंच माझं हे, कधी कधी चेंज करते. गेल्या वेळेस मी पिअर्सचं आणलं होतं, जे आपल्याला सूट होतं तेच मी वापरते, मी दुसरं कोणतं वापरत नाही. आणि मंगलदीप अगरबत्ती एक आणली आहे, कारण मला ही अगरबत्ती खूप आवडते. आणि ही अगरबत्ती का आवडते, कारण ह्या अगरबत्तीने काय होतं की डोळ्याला जास्त चुरचुरत नाही, झोंबत नाही, आणि ह्याचा स्मेल आहे ना खरंच खूप भारी येतो, आणि एकदम शांत जळत राहते ही अगरबत्ती, खूप वेळ जाते, त्याच्यामुळे मला ही अगरबत्ती खूप आवडते. ही एक पॉकेट आणले, दरवेळेस दुसरं मोठं पॉकेट असतं, पण ह्यावेळेस छोटं पॉकेट आणले मी, आणि भरपूर अगरबत्त्या असतात ह्याच्यामध्ये. आता महिनाभर टेन्शन नाही आहे. आणि भीमसेनी कापूर आणलाय. दुसरा कापूर आणल्यानं काय होतंय, मी कापूरधानी आणली आहे, तर त्या कापूरधानीमध्ये दुसरा डुप्लिकेट कापूर पण मिळतो ना, तर तो कापूर त्याला असं चिटकून बसतोय, मग ती कापूरधानी एवढी महागाची घेतलेली ती सगळी खराब होणार. मग त्यापेक्षा आपण कापूरच चांगला वापरलं तर काय हरकत आहे, म्हणून ह्याच्यामध्ये मी कंजूसपणा केलेला नाही आहे. हे भीमसेनी कापूर आहे, 100% प्युअर आहे, त्याच्यामुळे मग हा एक आणलाय पाकिट. आणि हे व्हॅनिला इसेन्स आणले, कारण हे मला लागतंच, दरवेळेस लागतंच काही ना काही बनवायचं म्हटलं की नवीन रेसिपी, त्याच्यासाठी भरपूर दिवसापासून आणायचं होतं, तर हे एक आणले मी. ही एवढी जास्त एक्स्ट्राची गोष्ट झालेली आहे माझी. बाकी काय ना, आपल्या स्किन केअरमधल्या ज्या पुड्या असतात त्या छोट्या छोट्या, केवर यूजचं मी छोटे छोटे पाउचेस आणते, जास्त मोठे मोठे आणत नाही, कारण काय होतं जास्त इन्व्हेस्ट होती आणि पैसे खर्च होतात, त्याच्यामुळे अशा पुड्या वापरायच्या. यूज अँड थ्रो, एकदा वापरले की काम झालं, ओके. एकदा नाही, 2-3 वेळा काम होतं ह्याच्यामध्ये, त्यामुळे नाही, ह्याच्यात एकदा होतं, ह्याच्यात 2-3 वेळा होतं. हे एक्सफोलिएटिंग स्क्रब आहे, हे पण 2 पॅकेट आणले मी, हे लागतंच आपल्याला आठवड्याला, महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी काय आणले, हां आता उद्या मार्गशीर्ष महिना संपणार आहे, त्याच्यामुळे आधीच तयारी केली आहे मी, मालवणी फिश फ्राय मसाला. तर ह्याची रेसिपी तुम्हाला नक्की बघायला मिळेल माझ्या चॅनलवरती, तर नक्की माझ्या चॅनलवरती माझे व्हिडिओ बघत जा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच एक लाईक करत जा. आणि कोल्हापुरी मटण सुक्का मसाला पण आणला आहे, मटण सुक्का मसाला आणला आहे, हे पण ट्राय करून बघणार आहे. ह्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे, जेव्हा करेल त्यावेळेस तुम्हाला हा मसाला नक्की दिसेल रेसिपीमध्ये. तर ही 2 पॉकेट आणलेत. एक्स्ट्राचे म्हणलं तर हे 2 पॉकेट आणि हे व्हॅनिला इसेन्स, इतकंच एक्स्ट्रा आहे ह्याच्यामध्ये, मी बाकी काही एक्स्ट्रा घेतलेलं नाही आहे. झालं, पिशवी खाली. आणि ही माझी पिशवी फेवरेट, ही माझ्या मम्मीला पिशवी खूप आवडते, तिला पण अशी एक पिशवी घ्यायची, तिने सांगितलं घ्यायला, पण डीमार्टला नाही, झुडिओला गेल्यावरती, झुडिओमधून आणलेली मी. आणि परीसाठी खाऊ दाखवलेलाच आहे, छान आहे बिस्किट, आहे दिसायला तर खूप टेम्पटिंग दिसतंय, बघूया खाऊन नंतर उद्या चहामध्ये. एवढंच आणलेलं आहे आज, इतकीच खरेदी केलेली आहे मी, जास्त काही शॉपिंग केलेली नाही आहे, कारण बचत करायची त्याच्यामुळे. तर आता हे सगळा पसारा मी भरून ठेवते, मी दाखवते तुम्हाला किती पसारा पडलाय. तर हा सगळा भरून ठेवते, आणि आता स्वयंपाकाला पण लागायचे, बघूया आता काय बनवायचे. तर अशी मी आज किराण्यामध्ये बचत केलेली आहे. तर तुम्ही कशी बचत करता, किंवा महिनाभराचा किराणा तुम्ही कसा भरता, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, किंवा कसं सामान तुम्ही वापरता, किंवा किराणा कसा वापरता. मला जसं जमतं, मी जसं ॲडजस्ट करते तसं मी तर तुम्हाला दाखवलेलं आहे, आणि मला असं जमतं, आणि मी जास्त एक्स्ट्राचं सामान आणत पण नाही, कारण वायपट पैसे खर्च पण होतात. पैसा कसं आपण एक एक पैसा जोडलेला असतो, कमवलेला असतो, त्याच्यामुळे मला ते आवडत नाही असं एक्स्ट्राचं वायाला घालायला. हां, मी कपड्यामध्ये कंजूसी नाही करत, कपडे मला ना खूप आवडतात, कपडे 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 खूप प्रिय आहेत माझ्यासाठी, कारण साडी, कपडे, आणि साडीमध्ये ना मला इरकल साड्या ना, बापरे बाप, खूप आवडतात इरकल साड्या. आणि असे वन पीस जे घातलेले आहेत ना मी, ते तर भयंकर आवडतात, आणि सुंदर पण दिसतात, त्याच्यामुळे मला आवडतात. तर आज मी जर्किंग वेअर केले, कारण खूप थंडी आहे बाहेर. आणि
चला आता स्वयंपाक करून घेते मी. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि कमेंट देखील करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला शेवटचा गुरुवार आणि आज उद्यापन करायचं होतं, त्याच्यामुळे आज मी ही अशा प्रकारे पूजा मांडून घेतलेली आहे आणि खूप छान प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये. धूपदीपांचा वास दरवळत होता. तर तुम्ही पाहू शकता आजची माझी पूजा किती छान दिसते आणि खूप छान वाटत होती आजची पूजा. 4ही गुरुवारपेक्षा आज इतकं छान वाटत होतं ना घरामध्ये. वातावरणच एकदम आनंदमय झालं होतं. तर असं देवीचा मुखवटा पाहिला ना की खूप छान वाटतं. साक्षात महालक्ष्मीचं दर्शन झाल्यासारखं वाटतं आणि मला ना नुसतं असं ह्या मुखवट्याकडे बघतच बसावं वाटतं. इतकं छान वाटतं ना. खूप मस्त आहे हा मुखवटा. तर अशी मी पूजा मांडून घेतलेली आहे सगळी एकदम व्यवस्थित छान आणि पूजा वाचून पण माझी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता रांगोळी वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आजचं आणि मस्त वाटत होतं. एकंदरीत खूप छान वाटत होतं. तर अशी ही पूजा आजची मी मांडून घेतलेली आहे आणि आजचं उद्यापन होतं त्याच्यामुळे अशी पूजा केली. तर तुम्ही पाहू शकता मी नवीन हार आणलेला होता आणि देवांची पूजा पण मी करून घेतलेली आहे आणि किती छान आणि प्रसन्न वाटत होतं. आजचा जो अर्धा व्हिडिओ होता त्यालाच मी आता हा आजचा गुरुवारच्या पूजेचा व्हिडिओ अटॅच करणार आहे, कारण काल तो थोडासा व्हिडिओ होता. मग ते ह्या व्हिडिओमध्ये ती क्लिप घेणार आहे. काल रात्री मी काय व्हिडिओचा एंड केलेला नाहीये आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला 5वा गुरुवार, शेवटचा गुरुवार आणि आज उद्यापन करायचं आहे. आज अमावस्या देखील आहे. बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असतो की अमावस्येला उद्यापन कसं करायचं. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का की आपले जे दिवाळीचं लक्ष्मीपूजन असतं ते पण अमावस्येलाच असतं आणि आपण अमावस्येलाच ती पूजा करतो. मग पूजेला खूप महत्त्व आहे ह्या, त्याच्यामुळे मग हा 5वा गुरुवार ह्यावेळेस आलेला आहे. 5ही गुरुवार माझ्यासाठी छान गेलेला आहे. तुम्ही 5व्या गुरुवारी हे उद्यापन नक्कीच करू शकता आणि माझं पण आजच उद्यापन आहे आणि त्याच्यासाठी मी पूजा वगैरे मांडून घेतली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. मी काहीही शेअर केलं नाही पूजेचं, कारण आहे ना सकाळी मी खूप घाई गडबडीमध्ये सगळं आवरलं. परी स्कूलला गेली, ती गेल्यानंतर मग मी सगळं घरामधलं जे काही क्लिनिंग असतं सगळं क्लिनिंग ऑल ओव्हर करून टाकलं आणि त्याच्यानंतर मग मी पूजा मांडायला घेतली. आणि पूजा तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये किती सुंदर पूजा मांडली आणि पुढे पण मी व्हिडिओ अटॅच करेन. खूप छान पूजा मांडली आजची पूजा, तर मला खूप आवडली. तुम्हाला देखील आवडेल आय होप, अशी अपेक्षा करते. आणि मस्त वाटलं आजची पूजा मांडल्यानंतर. तर जरा माझी तब्येत पण ठीक नाही आहे, त्याच्यामुळे मी काय आज पुरणपोळीचा स्वयंपाक उद्यापनाला केलेला नाही आहे. हां, पण गोडाचा नैवेद्य मात्र मी करणार आहे, तो काय मी चुकवणार नाही आहे, कारण 4ही गुरुवारी केलेला आहे, त्याच्यामुळे 5वा गुरुवार सोडायचा नाही. आज मी शेवयांची खीर बनवणार आहे आणि भाजीमध्ये मी हरभऱ्याची भाजी बनवणार आहे, पुरी बनवणार आहे. असं माझं आजचं जेवण असणार आहे, म्हणजे देवाला नैवेद्य असणार आहे. तर ते मी आता बनवायला घेते. पहिले हरभरे मी कुकरमध्ये टाकते शिजण्यासाठी. आणि कालपासून माझं डोकं ना खूपच दुखत होतं. काल रात्रीपासून माझं डोकं, मला रात्रभर म्हणजे व्यवस्थित झोप पण आली नाही आणि इतकं डोकं दुखत होतं ना. रात्री पण एक गोळी खाल्ली मी, झोप तर आलीच नाही. कशीबशी पहाटे झोप लागली आणि त्याच्यानंतर मग सकाळी तर लवकरच उठले. त्याच्यानंतर पुन्हा एक गोळी खाल्लेली, डोकंच राहिना झाले. अजूनही डोकं राहिना झाले. माझा चेहरा तुम्हाला असा सुजल्यासारखं सुद्धा दिसत असेल आणि डोळ्यांना खूप सारा पफिनेस आला आहे, कारण आहे ना झोप पण व्यवस्थित नाही झाल्यावर असं होतं. आणि मला आता मी तुमच्याशी बोलते ना तरी पण मला बोलूशी वाटत नाही, कारण डोकं पण खूप दुखतं आहे, कणकणी पण आली आहे. संध्याकाळी दवाखान्यामध्ये एक इंजेक्शनसुद्धा मारून येणार मी आणि त्याच्यानंतर होईल रिकवर परत. आणि आता तर मी पहिला स्वयंपाक करून घेते. मी खीर कशी बनवते ती पण शेवयांची, ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आज शेवयांच्या खिरीचा नैवेद्य देवासाठी असणार आहे. आणि तुमच्याकडे तुम्ही काय काय स्वयंपाक, ऑफकोर्स सगळ्याजणी तर पुरणपोळ्याच बनवतात, पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी काय आज बनवणार नाही आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग आता मी स्वयंपाक करून घेते. तर खोबरं छान असं ब्राऊन झालंय, ते आता मी काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला ह्या शेवया भाजून घ्यायच्या आहेत. तर आता खोबरं भाजून घेतलंय, त्याच्यानंतर आता मी ह्या शेवया पण छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. जास्त नाही भाजायच्या, ह्या नाजूक शेवया असतात आणि ह्या
आपण दुकानातून बाहेरून आणलेल्या असतात, घरी बनवलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे मग मी एकदम हलक्या हाताने ह्याला तुपामध्ये भाजून घेते. तुम्ही तेलामध्ये, तुपामध्ये तुम्हाला जसं चव हवी असेल तसं तुम्ही करू शकता. तर शेवया छान भाजत आलेल्या आहेत आणि ह्या शेवयामध्ये डिरेक्टली लगेच मी हे फुल क्रीमवालं दूध मी टाकून घेणार आहे. साई सकट मी टाकून घेणार आहे. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं घ्यायचं. तर मी इथं पावशेर दूध वापरलेलं आहे. तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही घालू शकता पाणी ह्याच्यामध्ये. तर मी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे. कारण खीर जशी जशी शिजत येते ना तशी तशी ती घट्ट होते. तर आता ह्याला एक उकळी आणून देते आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे. हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये केसर पण टाकू शकता, तुम्हाला जसं हवं असेल तसं. तर इथे मी खिरीसाठी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. अक्रोड, बदाम, पिस्ता, काजू आणि मनुके. मनुके हे मी चिरून घेणार आहे. एका मनुक्याचे 2 काप करणार आहे आणि हे आता मी ह्या खलबत्त्यामध्ये थोडंसं त्याला असं दुखवून घेणार आहे, म्हणजे टिचवून घेणार आहे त्याला, जेणेकरून त्याचा थोडासा काय बोलतात त्याला आबडदोबड कूट होईल. तर आता हे सगळे ड्रायफ्रूट्स मी ह्या खिरीमध्ये टाकून घेते. तर आता सगळे ड्रायफ्रूट्स मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. किती छान आणि टेम्पटिंग दिसतंय ना. खूप छान होते अशी खीर, तुम्ही नक्की करून बघा. आणि आता सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि साखर टाकणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी वेलची पण टाकून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढी तुम्ही साखर टाका. मला जास्त गोड आवडत नाही, त्याच्यामुळे मी एवढंच एक छोटंसं टोपण साखर टाकलेले आहे. आणि हे छान आता मिक्स करून घेऊ. खूप साऱ्या शेवयाच्या खिरीच्या रेसिपी आहेत वेगवेगळ्या चॅनलवरती, जसं की मधुराज रेसिपी, सरिताज किचन, ह्या मोठ्या मोठ्या ज्या यूट्यूबर आहेत ना त्यांच्या चॅनलवरती खूप खूप छान छान रेसिपीज असतात. मला खूप आवडतात त्यांच्या आणि मी ना त्यांना फॉलो करते कारण मला खूप आवडतात त्यांच्या रेसिपीज. तर ही सरिताज रेसिपीसारखी मी रेसिपी करण्याची म्हणजे ट्राय केलेलं आहे. स्मेल तर छान येतोय. थोडंसं अजून 2-3 मिनिटं ठेवणार आहे मी खीर आणि तुम्ही पाहू शकता किती छान आणि एकदम टेम्पटिंग दिसते की नाही. आणि सगळ्यात शेवटी आता खिरीमध्ये हे भाजलेलं खोबरं पण टाकून घेणार आहे. खूप छान लागते हे भाजलेलं खोबरं टाकल्यानंतर खीर. तर आता ऑलमोस्ट आपली खीर तयार आहे आणि ही आता मी बाजूला ठेवून देणार आहे आणि बाकीचा राहिलेला स्वयंपाक करून घेते. तरी इकडं माझा भात पण झालेला आहे. इकडं छोलेची भाजी म्हणजे जे हरभरे आहेत त्याची भाजी पण झालेली आहे. इथं भात आहे, ह्याच्यामध्ये कढी केलेली आहे. कढीमध्ये हे मी खोबरं टाकलं होतं भाजून. तर इथं आता हे गोसावळ्याची भजी करायची आहेत आणि चपात्या करायच्या आहेत. तर आता इथं मी गोसावळ्याची भजी करायला घेतलेली आहे. कुरडई पापड पण तळून घेते. इथं कढई तापायला ठेवलेले आहे. तर इथं मी आता गोसावळ्याची भजी पण काढून घेतलेली आहेत आणि इथं पापड कुरडई काढून घेतली आणि आता मी चपात्या बनवून घेते पटकन. पुरी बनवून घेते पटकन. शेवटची पुरी आहे आणि पुऱ्या पण माझ्या झाल्यात बनवून. जास्त पुऱ्या नाहीत बनवल्या, फक्त एवढ्याच पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे. आता मी नैवेद्यासाठी ताट बनवून घेणार आहे आणि नैवेद्यासाठी मी काय काय बनवलं हे तुम्हाला ताटावरून समजेलच. मी ठरवलं होतं फक्त 2-3 पदार्थ बनवेन, पण बनवत गेले कधी बनवलं पटपट हे पण समजलं नाही. साहित्य घरामध्ये असलं ना की आपल्याला उत्सुकता पण येते आणि छान पण वाटतं हे सगळे पदार्थ बनवायला. आणि एक उत्साह येतो. घरात वातावरण छान असलं ना की असं काही बनवायचं म्हटलं की उत्साह येतो. आज मी भलेही पुरणपोळी बनवलेली नसेल, पण सगळे जे काही गोड पदार्थ असतात ना ते खूप छान प्रकारे मी बनवलेले आहेत. आणि आता नैवेद्याचं ताट करून घेते आणि देवाला नैवेद्य दाखवते. तर इथं मी नैवेद्याचं ताट करून घेतले आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय आजचं नैवेद्याचं ताट. खूप सुंदर दिसते. इतके पदार्थ मी बनवलेले आहेत नैवेद्यासाठी. चला आता मी नैवेद्याचं ताट देवापाशी ठेवते आणि नमस्कार करते.
तर आता आजची पूजा माझी सुफल संपूर्ण झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामधली माझी 5ही गुरुवार माझ्यासाठी खूप छान आणि बेस्ट गेलेले आहेत. तर आजची ही पूजा अशी मी मांडलेली आहे आणि तुम्हाला माझी ही आजची पूजा कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.